फुलांची वाट निरंतर तिमिर सोवा असो शिशिरही प्रीत सहाही ऋतूंचा बहर प्रीत सुखाची अनवट भाषा प्रीत नसे नियतीच्या तुम्हाला धडकी भरली वाटतं। मला कशाला धडकी भरेल? नाही, बिपिन शुद्धीवर आला म्हणजे आता पोलीस त्याची जबानी घेणार आणि त्याची जबानी म्हणजे तुमच्या नवऱ्याची मान। भेटायला आल्या माणसाशी असं बोलतात? बघितलं कुठल्या घरात जात होती तुमची मुलगी? जेव्हा मी बिपिनला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हा तो झुडपात पडला होता, अगदी प्री कोमा स्टेज मध्ये। मी तेव्हा त्याच्या शरीराची स्पंदनं चेक केली आणि तेव्हाच कळलं हा बरा होणार। घे चहा घे। अगं हे काय नुसता चहाच? आता आणि काय हवंय तुला? अवी दिसत नाहीये ग घरात, कुठे बाहेर गेलाय का? कामावर गेलाय? अगं कामावर जातोय कुठे तो हल्ली? मग खाली गाडी सुद्धा दिसत नाहीये। घरात नाहीये तो। कुठं गेलाय तो? आता काय सांगायला हवं, चुकला फकीर मशिदीत। अगं कमालच झाली हा त्याची। अगं यात कमाल कसली? हे अगदी रोजचं झालेलं आहे। तुला कळलं का? तो बिपिन आहे ना, तो बरा होऊन घरी येतोय, चारूचा भाऊ। तुला बऱ्या सगळ्या बातम्या असतात जगाच्या। अगं मला कळणारच, पण तुला नाही सांगितलं त्यांनी। अगं मी विचारत नाही त्याला, मी विचारलं की त्याला वाटतं मी चौकशा करते। अगं पण चौकशा करण्यासारखं वागावंच कशाला? पूर्वी यायचा तेव्हा कसा भडाभडा बोलायचाच की नाही, आणि बायकोशी कसा गुलुगुलू गुलुगुलू सगळ्या गोष्टी सांगायचाच ना। मग तेव्हा काय होत होतं? तुला दुसरा विषय नाही का बोलायला कुमुद? तर विषय कशाला बदलतेस? त्रास होतो म्हणून? अगं जरा सावध हो। म्हणजे आता हे बघ, बिपिन आता बरा होऊन पुन्हा घरी येतोय, हे तुला का नाही सांगितलं त्यांनी? का? अगं त्याच्या बायकोनी सांगितलं असणार, सांगू नको म्हणून। छे, तो बरा झाला म्हणून मला काय वाईट का वाटणार आहे? महाराजांनीच सांगितलंय कोणाचं वाईट चिंतू नका, त्याचा काहीही उपयोग होत नाही, आपल्याला मनस्ताप मात्र होत राहतो। अगं एवढी कशी ग बाई तू भोळी? अगं यात त्यांचा मतलब असणार, म्हणजे बिपिन बरा झाल्यानंतर त्यांच्या भेटीगाठी थांबतील ना, आणि मग घटस्फोटाचं काय? जाऊ दे ग, शेवटी ते त्याचं आयुष्य आहे। अगं ताई असं हार मानल्यासारखं बोलू नकोस ग तू। त्याचं आयुष्य म्हणजे काय? त्याच्या आयुष्यात तुझं आयुष्य सुद्धा गुंतलेलं आहेच ना। आणि तुला झिडकारून गेलेली तुझी सून त्याने हात धरून जर का घरी आणली तर त्यात तुझा अपमानच आहे ना। तुमच्यावर उपकार केल्यासारखी ती घरामध्ये येईल, आणि मग महाराजांकडे जाताना सुद्धा तुला तिची परवानगी घ्यावी लागेल। प्रसादाचा तर सोडाच, अगं तुझा मुलगा महत्वाचा ना, तितका तुझा मान सुद्धा महत्वाचा आहे। महाराज, आता तुम्हीच मला यातून काहीतरी मार्ग दाखवा। मार्ग दाखवायला महाराजांनी मला पाठवलंय ना। महाराज सुनंदा, घाईत आहेस? नाही ग, का? आम्हाला सगळ्यांना तुला भेटायचंय। आपण नेहमीच तर भेटतो। अगं हो, पण आज जरा स्पेशल भेटायचंय। एक मिनिट। विपुल मंदार, अहो थँक्यू व्हेरी मच सुनंदा। नाही म्हणजे मान्य आहे, असं नुसतं थँक्यू म्हणून तुझे आभार नाही मानता येणार,
पण तरी. ओके भाको हा म्हणजे भावना पोचल्या. जस्ट क्युरिओसिटी म्हणून विचारतो, माझे उपचार पूर्ण झाले असं तू निश्चिंतपणे केव्हा म्हणू शकशील? ते तुमच्या मित्रावरती डिपेंड आहे, तो जसा प्रतिसाद देईल. तसं नाही सुनंदा, पण बिपिन नक्की पूर्ण बरा होईल ना? होप फॉर द बेस्ट. बरं सुनंदा, तू तुझ्या फीजबद्दल काहीच सांगितलं नाहीस. मला माझी फीस मिळाली आहे. आणि सौरभदा, तुला कल्पना नसेल, बिपिन बरा झाला ना तर ती एक युनिक केस असेल. हे बघ सुनंदा, तू अशी जरतरची भाषा करू नकोस ग. तू असं बोल की बिपिन नक्की बरा होईल आणि ही केस नक्कीच युनिक ठरेल. नक्कीच, माझी खात्री आहे बिपिन नक्कीच बरा होईल. म्हणून तर मी त्याला जर्मनीला घेऊन जायचं प्लॅन करते ना. पण मिठू, तुम्हाला असं गॅरंटी देणं म्हणजे एका अर्थी तुमच्या भावनांशी खेळल्यासारखं होईल. म्हणजे तुम्ही विश्वास ठेवा, मी राईट ट्रॅकवरती आहे. मी आणखी काय सांगू, म्हणजे तुम्हाला रिझल्ट, पॉझिटिव्ह रिझल्ट नक्की बघायला मिळेल. तुम्ही नक्की विश्वास ठेवा. आणि पुन्हा एकदा थँक्यू माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, आणि या बुकेसाठी सुद्धा. नकळत तुझं येईल प्रत्यंतर. मिठू, दारात रांगोळी काढलीस का ग? काढलीये खरी, पण तुझ्या इतकी छान आली नाहीये. मी आपले ते चंद्र, सूर्य, गायीची पावलं, गोपद्म म्हणतात त्याला मिठू. तेच ते नाही. गोपद्म म्हणजे गोपद्म. आज पोर घरात येईल तर त्याला सगळीकडे कसं शुद्ध, आनंदी, पवित्र वातावरणच दिसायला हवं. हे बघ, तू काही काळजी करू नकोस, तुझ्या मनासारखंच होणार आहे. आणखी एक. काय? कोणा भलत्या असेल त्याचा फोन आला ना तर मला देऊ नकोस. म्हणजे कोणीतरी उगीच अभद्र काहीतरी बोलायला नको आणि ते ऐकून मला मनस्ताप नको. आई, अगं रिलॅक्स. हे बघ, तुझ्या लेकाने आता अडथळ्यांची शर्यत केव्हाच पार केली आहे आणि आता तो आपल्यात परतही आलाय. आई काय झालं? काही नाही. असं कसं काही नाही? उदास कशी काय झालीस मग तू? कुठे उदास झाले मी? हे बघ, तू असं फक्त म्हणतेस. हे बघ, तू माझी उगीच पाठ काढू नकोस. त्यापेक्षा तू बाबांना आणि सौरभना फोन करून विचारते कधीपर्यंत येत आहे. पण आई, तू सौरभ बरोबर जायला हवं होतंस बिपिनला आणायला. तो विचारत होता ना तुला. अगं आई, अशी काय करतेस? आता येतोय ना बिपिन घरी. हो, पण व्हीलचेअरवर बसून 4 जणांनी खुर्ची उचलल्याशिवाय मिठू, त्याला किती त्रास होईल ग याचा. पूर्वी फुटबॉल खेळताना याचा पाय किती वेळा मुरगळायचा, त्याचा पाय हा एवढा सुजायचा, पण कधी कोणाची मदत नाही घेतली ग त्याने. आणि तोच मुलगा आता. आई, डोळे पुस, मी बघून येते. मनाचं हे असंच असतं. 10 मिळाले की 20ची हाव, आणि 20 मिळाले की नाही परमेश्वरा,
ही हाव नाहीये, हा माझा हट्ट आहे. पोराला पदरात टाकलंस तुझे अनंत उपकार आहेत, पण माझा हा हट्टही पुरा कर आणि माझ्या बिपिनला धडधाकट स्वतःच्या पायावर उभा कर. आई, बघितलंस का कोण आलंय ते? तुम्ही इथे काय करताय? अहो मी तुम्हाला भेटायला आले. मला? कशाला? अहो तुमचा मुलगा अगदी मृत्यूच्या दाढीतून परत आलाय ना. अहो पूर्णपणे बरा झाला नाही, अधू झालाय, पण जिवंत तर आहे ना. हो, पण त्याच्यासाठी तुम्ही कशाला आलात? तुम्हाला कोणी सांगितलं होतं का यायला? हे बघा, सौरभ, अविनाश, विपुल इकडे कुठल्याही क्षणी येऊ शकतात. मग काय झालं? मी काय घाबरते की काय कोणाला? आणि हे काय आणलंय? हे हे बघा ना काय आहे ते. अहो पण ते झाकून कशाला आणलंय? सरप्राईज आहे. सरप्राईज नेहमी झाकूनच आणतात. ते जे काही आणलेत ना ते तसंच राहू दे. मिठू, त्यांना ते ताबडतोब उचलायला सांग. आपल्याला सरप्राईज द्यायला ते आपल्या कोणीही लागत नाहीत. नाही कसं? विसरलात की काय? माझ्या भाच्याला तुमची भाची दिली आहे ते. हो, पण तिला तरी सुखाने जगू देताय का तुम्ही? तर मी काय केलं? ज्याचा कर्माचा तो. पण एवढ्या आपुलकीनं आणि प्रेमानं मी नाही का भेटायला आले. आता बघा ना मी काय आणलंय ते. बघ ना ग. नाही नाही, नकळत तुझं येईल प्रत्यंतर. आई, काय झालं ग? अशी का बसलीस? मिठू, मला आधीच का नाही का उठवलंस? तुला कधी उठवायची गरज पडते का? सगळ्यांच्या आधी उठून बसलेली असतेस. काल जरा थकली होतीस म्हणून म्हटलं सकाळी डोळा लागला असेल. जळली माझी ती झोप. नसती स्वप्न पाहायला लावते, जीवाला घोर नसता. आई, आता कितीही वाईट स्वप्न पडली ना तरी डोंट माइंड, त्याचा उतारा आहे माझ्याकडे. तुला नाही कळायचं मिठू. कळतंय म्हणून तर बोलतेय ना. तू उगाच माझी समजूत काढतेस. समजून काढतेय, पण उगाच नाही. आपल्या घरात जे काही घडतंय ते सगळं चांगलंच घडतंय. हे बघ, माझं बाळ घरी परत येणार आहे ना, एवढं मला पुरेसं आहे. पण काय? पण मी इतकी आनंदात असताना मला असं अभद्र स्वप्न का पडलं? भीतीपोटी. तुला एक सांगू का आई, आपला अजून आपल्या नशिबावर विश्वास बसायचा आहे. जेव्हा आपला बिपिन या घराचा उंबरठा ओलांडून या घरात येईल ना, तेव्हा आपली खात्री पटेल. मग जा बघू, आणा लवकर माझ्या बाळाला. अगं असं काय करतेस? बाबा, विपुल, सौरभ गेलेत ना, आणि बाप्पा पण निघालाय.
आणि हो, जानकी मावशी पण येणार आहे. मी बाप्पाला विचारू का मला असं स्वप्न का पडलं? आई, कोणाला काहीही विचारायची गरज नाहीये. देवाने आपल्याला कौल दिलाय. आता तुझा बाळकृष्ण तुझी पाठ सोडणार नाहीये. म्हणजे ताई आत्याचा ड्रायव्हर येऊन गेला. खरं तर आत्याच येणार होत्या. काय निरोप पाठवलाय? निरोप तसं काहीच नाही पाठवलंय. अगं मग ड्रायव्हर कशाला आला होता? हाच तर खरा उतार आहे. आता आपल्या घरात सगळं चांगलं होणार आहे याचा पुरावा आहे. मिठू प्लीज बेटा, आता माझी परीक्षा घेऊ नकोस. नशिबाने खूप परीक्षा पाहिली आणि त्या परीक्षेत तू पासही झालीयस. असं तू सारखं सारखं का म्हणतेस? त्याला कारणच तसं आहे. तुला माहितीये ताई आत्याने काय पाठवलंय? आई, माझा चार्जर कुठे बघितलास का ग? अरे गाडीत राहिला असेल, नाहीतर घरातच असेल कुठेतरी. बघ जरा, बघ, शोध. नाहीतर तिच्या पर्समध्ये राहिला असेल. तिच्या म्हणजे कोणाच्या? तिच्या म्हणजे चारूच्या. झालं समाधान? त्यात समाधान होण्यासारखं काय आहे आई? हा, चारू विषयी बोलायचं पण तिचं नाव घ्यायचं नाही, याला काय अर्थ आहे का? जाऊ दे रे, सकाळी सकाळी वाद नकोय तर मला. वाद घालायला इथे वेळ आहे कोणाला? आधीच उशीर झालेला. का एवढी कशी घाई आहे? मी तुला काल रात्री सांगितलं होतं. काय ते? हे बघ, आज बिपिनला डिस्चार्ज मिळणार आहे आणि त्याला घरी घेऊन जायचंय आज. मग काय, तू जाणार आहेस की काय आणायला? त्यांच्याकडे कोणी नाही दुसरं? हे बघ आई, मी ती माझी जबाबदारी समजतो. त्यामुळे दुसरं कुणी आहे किंवा नाही हे बघायला मी जात नाही. चला, बरं झालं बाबा, तो एकदा घरी येतोय. आता तरी निदान तुझं पाऊल घरात ठरेल. जेव्हा बघावं तेव्हा आपलं. हे बघ, तू हे सगळं कुणाच्या रोखानं बोलतेस ते मला माहित नाही, पण विषय निघालाय असं समजून आता मी तुला सांगतो ते ऐक. हे बघ आई, मला कळून चुकलंय की मी चारू शिवाय राहू शकत नाही. मला प्रत्यंतर आलाय. चारू शिवाय माझं लाईफ काही खरं नाही. मग काय तिला आता घरी आणून माझ्या डोंबल्यावर बसवणार आहेस? डोंबल्यावर कशाला आणून बसवायला पाहिजे? एवढं मोठं घर आहे आपलं. हाँ हॅलो डॉक्टर. हाँ हाँ हाँ, मी अविनाश बोलतोय. हो, आईला अचानक चक्कर आलेली आहे. काय झालं मला कळत नाहीये. हाँ हो, नाही माझ्याशी बोलत होती. बोलता बोलता अचानक तिला हाँ एकदम स्थिर झाली आणि मग एकदम चक्कर आली तिला. तुम्ही लवकर या. हाँ हाँ, मी वाट बघतो. हा, अरे यार सॉरी, मला यायला उशीर झाला. चला, काय सगळे असे का उभे आहात? अविनाश आला नाही अजून. अरे मग फोन कर ना त्याला. अरे हो यार, तुझ्याच परवानगीची गरज होती. 4 वेळा फोन लावून झालाय त्याला. खरं तर आवी असं कधीही करत नाही. नेहमी वेळेत पोहोचतो रे तो. माहित नाही आजच कसा एवढा वेळ लावलाय. बरं, बिपिन जवळ कोण आहे? तुला जायचं असेल तर जा. बाबा आणि सुनंदा आहेत. तसं नाही रे, आज ना खरं तर
हँडीकॅम पाहिजे होता रे, मजा आली असती. हँडीकॅम नको नको हा. मला बिपिनला परत अशा अवस्थेत नाही पाहायचंय. परत त्याला व्हीलचेअरवर मी नाही पाहू शकणार. शक्य झालं ना तर मी हा चॅप्टर सुद्धा विसरून जाणार आहे. कधी आठवायचं नाही हे सगळं. असं म्हणून नाही चालणार आता. आणि बघा, बिपिन घरी येतोय हेच आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. पण त्याची व्हीलचेअर इतक्यात तरी सुटेल असं नाही वाटत मला. आत्ता नाही पण नंतर तरी सुटेल ना त्याची व्हीलचेअर. चालू शकेल ना तो. अरे हे बघा, एवढं उतावीळ झाल्यासारखं वागू नका. हे बघ, असं धरून चाला की बिपिन आता आयुष्यभर व्हीलचेअरवरच बसणार आहे. अरे पण तो आज आपल्यासोबत आहे, हा आनंद काय कमी आहे का? विपुल, कम ऑन यार, चेअर अप. हे बघ, आपण बिपिनला घरी न्यायला आलोय ना, मग हाच आनंद जास्त महत्वाचा आहे आपल्यासाठी. मी परत एकदा अभिला फोन लावून पाहते. आम्ही जर का इथे कुठे जवळच पोहोचला असेल तर आपण वाट पाहूया त्याची. नाहीतर जाऊ आपण मग बिपिनकडे. असं कधी करत नाही हा. आजच कसं एवढा उशीर लावला याने. म्हणजे बिपिन आता थोडा गंभीर झालाय. मे बी त्याला त्याच्या वास्तवाची कल्पना आलेली असणार. अरे हो, वास्तव काहीही असलं तरी ते बदलू शकतं ना. मग स्वतःच्या वास्तवाबद्दल अशीच खात्री बाळग की. मी बरा झालो की तू इथे येणार नाहीस ना. मग कशाला येईल? तू तुझ्या ग्रुपमध्ये बिझी होशील, तुझ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये. पण त्या कशातच तू नसणार.